जागतिक महिला दिनानिमित्त टॅलेंट कट्टा या संस्थेचा स्त्रीगौरव पुरस्कार 2024 समारंभ उत्साहात संपन्न. समाजामध्ये उत्कृष्ट कामगिरी आणि प्रोत्साहनपर कार्य करणाऱ्या स्त्रीशक्तीचा गौरव अखिल भारतीय चित्रपट महामंडळाशी संलग्न असणाऱ्या टॅलेंट कट्टा या संस्थेच्या वतीनं बारामती या ठिकाणी करण्यात आला. यामध्ये सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, पत्रकारिता, वैद्यकीय, मनोरंजन अशा विविध क्षेत्रातील महिला शक्तीचा गुणगौरव करण्यात आला. या संस्थेच्या वतीनं असे प्रोत्साहनपर कार्यक्रम दरवर्षी राबवले जात असतात, असे टॅलेंट कट्टा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री दीपक जाधव सर यांनी सांगितले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रातील माता भगिनींचा, लेकींचा सन्मान अशा कार्यक्रमातून दिसून येत आहे. याच कार्यक्रमाचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी. याच पुरस्कार सोहळ्याला जे काही मान्यवर आहेत, प्रमुख मान्यवर आहेत, आपण इथं त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्ते मॅडम. याच कार्यक्रमातला सगळ्यांना आपल्याला ऐकण्याची, पाहण्याची सगळ्यांची इच्छा असते आणि आपण नेमकं या पुरस्कार सोहळ्यासाठी आपण काय सांगू शकताय? हा जो प्लॅटफॉर्म दिलेला आहे टॅलेंट हंटने, तो इतका गरजेचा आहे की आज गल्ली बोळातून जे काही महिला पुढे येत आहेत, ज्या वाघिणी पुढे येत आहेत बेसिकली, की या जो इतक्या वर्षांचा त्यांनी पगडा तोडलेला आहे, त्यांनी खालून तळागाळातून पूर्ण कष्ट करून जे त्यांनी आज अचीव केले, ते देशाला इतकं प्राऊड फिलिंग आहे की आज त्यांचं रेकग्निशन ह्या टॅलेंट कंट्यानी करणं हे त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी सुद्धा त्यांना पुरस्कृत करणं, इट इज अ प्राऊड मुवमेंट फॉर मी बेसिकली. मला जे मान्यवर आहेत आणि जे पुरस्कर्ते आहेत, आपण त्यांच्याशी तर चर्चा करणार, त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत. नमस्ते मॅडम, आपली ओळख सांगा आणि या पुरस्कार सोहळ्याला आपण एक नॉमिनेशन म्हणून इथं आलेला आहात, आपल्याला काय वाटतंय? खूप छान. माझं नाव विद्या संजय कोकणे, सरपंच चिंचवली, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. मला आता 3 वर्ष झालेत मी सरपंच आहे. म्हणजे आपण पाहिलं की विविध क्षेत्रामधील लोकांना याच्यामध्ये इन्व्हाइट केलेलं आहे. नमस्ते मॅडम, आपलं नाव सांगा. माझे नाव रोहिणी काशीनाथ कामते शेंडकर. मी मुख्याध्यापक शाळा आहे खतपूर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. मी वीटभट्टीच्या मुलांसाठी आणि ऊस कामगारांच्या मुलांसाठी विशेष काम करते. पट वाढवणे आणि गुणवत्ता हे माझं उद्दिष्ट आहे. सर्वांगीण विकास आणि क्रीडा स्पर्धा यामध्ये मी मुलांना जिल्हा पातळीवर नेलेलं आहे. माझं नाव स्मिता मोघे. मी आदर्श नाट्य प्रशिक्षक म्हणून माझं नॉमिनेशन झालेलं आहे. मी सौ सुजाता मिलिंद भोसले, सरपंच ग्रामपंचायत घोगरगाव, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर. खरं तर ह्या टॅलेंट कट्ट्याने आम्हाला जो हा पुरस्कार दिलेला आहे आज, त्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी. सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या टाकाऊपासून टिकाऊ म्हणजे मुलांना शिक्षण. नाव राधिका संदीप सुतार. मी गेले 2 वर्ष फॅशन डिझायनरचं म्हणजे फॅशन डिझायनर आहे आणि मी 2 वर्ष झालं ड्रेस, साडी यांवर. सौ कुमुदिनी रवींद्र चव्हाण. मी महाडवरून आली, रायगड जिल्ह्यातील महाडवरून आली. मॉडर्न इंग्लिश स्कूल चोचिंदे या शाळेची मी मुख्याध्यापिका आहे. मी इंग्रजी माध्यमाची शाळा चालवते. मनीषा संभाजी यादव, सरपंच हिंगणी बेर्डी. आजच्या टॅलेंट कट्ट्याने जे पुरस्कार दिले आदर्श सरपंचचा, हे बघून खूप आनंद झाला आणि त्यामुळं ग्रामीण भागात काम कर. माझं नाव डॉक्टर निकिता सुधीर गुले. मी करोना काळात जे रुग्णांची सेवा केली त्याची टॅलेंट कट्ट्याने दखल घेतली, त्याबद्दल धन्यवाद. मॅडम, आपली ओळख सांगा आणि याच्याबद्दल आपलं काय मत आहे? माझं नाव कुमारी शारदा दत्तात्रय राजगुराव. मी आंबेगाव तालुक्यामधून आली आहे आणि वन्यजीव सप्ताह मध्ये मी जे कार्यक्रम घेतले, तसंच लोकांमध्ये जी जनजागृती करायचं काम केलं. तसेच मी इतर वन्यजीव अभ्यास आणि निसर्ग अभ्यास देखील करते. तर प्रथम मी टॅलेंट कट्टा या निवड समितीचे खूप आभार मानते की तुम्ही या विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांना एक नवी संधी दिली. सर्वांचे आभार मानते. धन्यवाद. मॅडम, आपली ओळख सांगा. माझे नाव सौ मयुरी मयूर बाबळे. मी शेटपळगडे, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथून आलेले आहे. सर्वात प्रथम मी सर्वांचे आभार मानते. मी मेकअप आर्टिस्ट आहे आणि 8 वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहे. थँक्यू. मॅडम, आपली ओळख सांगा. नमस्कार, मी शीतल सुनील शिंदे, पंधरे गावची रहिवासी आहे. मी मेडिकल आणि डिस्पोजेबल मटेरियल मॅन्युफॅक्चरिंग करते. गेली